मध्य रेल्वेच्या महा मेगा ब्लॉकमुळे पाहिलं तर मध्य रेल्वेच्या प्रवाशांना तब्बल 3 दिवस प्रवाशांना जो आहे तो मेगा ब्लॉकचा सामना करावा लागत आहे। जर पाहिलं आज या मेगा ब्लॉकचा तिसरा दिवस आहे आणि 12:30 वाजल्यानंतर जर पाहिलं हा मेगा ब्लॉक जो आहे तो पूर्णपणे खुलणार आणि आज जर पाहिलं आज शेवटचा दिवस आहे आणि रविवार असल्यामुळे फारशी जी गर्दी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाताना आपल्याला दिसत नाही आहे। जर पाहिलं दुसऱ्या साईडला कल्याण ठाणे या साईडला जाताना जर 8 नंबर प्लॅटफॉर्म पाहिला दादरचा तो पूर्णपणे भरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आजचा जो आहे तो ब्लॉकचा शेवटचा दिवस आहे। 12:30 वाजल्यानंतर जो आहे तो ब्लॉक जो आहे तो पूर्ण खुलणार आहे आणि नंतर पाहिलं की प्रवाशांना सुरळीत जो आहे तो प्रवास करता येणार आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, त्या प्रवाशांशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल, तब्बल 3 दिवसाचा हा मेगा ब्लॉक होता आणि आज तो खुलणार आहे, खूप हाल झाले प्रवाशांचे, कसं पाहताय? काय म्हणजे 2 दिवसापासून खूप त्रास होतोय। म्हणजे ट्रेन्स आहेत पण हळूहळू प्रवास चालू आहे ट्रेनचा। मी आता अर्धा तासपासून थांबलो आहे CST जायला, आतापर्यंत ट्रेन आली नाही। पण ट्रेन भायखळ्यापर्यंत सुरू आहे। हां, भायखळ्यापर्यंत सुरू आहे, तर आता बघू आता तिकडनं पुढे आपण जाऊ कसं तरी, पण आतापर्यंत ट्रेन भेटली नाही। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणखी काही प्रवासी त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल मामा, आजचा शेवटचा दिवस आहे ब्लॉकचा आणि जे आहे ते गाड्या सुरळीत होणार आहे, कसं पाहता? हो बरोबर आहे। भायखळ्यापर्यंत चालू होते, भायखळ्यापर्यंत ठेवले पाहिजे का नको, निश्चितपर्यंत सोडतात। आता मला 8ची ड्युटी आहे। हां, आतापर्यंत इथेच आहे। भायखळ्यापर्यंत चालू होते, भायखळ्यापर्यंत ठेवले पाहिजे का नको, अर्धाच झालो पोचणार एवढ्या टायमात कसं काय? लवकर प्रवाशांना जे आहे ते आपल्या लोकेशनवरती पोहोचायचं आहे। त्यामुळे प्रवासी जर पाहिलं तर आता दादरच्या फ्लॅटावरती जे आहे ते उभ्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणखी काही प्रवाशांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार। काय सांगाल की शेवटचा ब्लॉकचा दिवस आहे आणि जे आहे ते गाड्या सुरळीत सुरू होणार आहेत, कसं पाहता? गाड्या सुरळीत तर व्हायला पाहिजेत, कारण जेवढे प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे तेवढ्याच प्लॅटफॉर्मच्या गाड्या जर बंद केल्या असतं तर बरं झालं असतं, कारण लोकांचे प्रवासाचे हाल झालेले नसते आणि बाकी प्लॅटफॉर्म सुरू ठेवायला पाहिजे होते असं मला वाटते। जी कामं आहे ती कामं लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे आणि जे प्रवाशांना आहे ते सुरळीत प्रवास जो झाला पाहिजे, अशी ज्याचे प्रवाशांची जी आहे ती मागणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेराचे कमलेश डोंगरेसह अविनाश माने, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।